सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 21 जून 2024। आज आपल्याला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे एक पत्र मिळालेले आहे। या पत्रानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरता स्पर्धा आयोजित करण्याबाबतचे हे पत्र आहे। आपल्या सर्वांना माहित आहे, शासन आपल्याला शाळेमध्ये परसबाग निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छितो। आपल्याला या परसबागेमधून विद्यार्थ्यांना ताजा व पौष्टिक भाजीपाला निर्माण करणे याचे एक मुख्य उद्दिष्ट आहे। त्याबाबतच्या शासनाने वेळोवेळी वेगवेगळी मार्गदर्शक सूचना देखील काढलेल्या आहेत। तसेच सन 2022-23 पासून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। नक्की ही स्पर्धा किती गुणाची असणार आहे, या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणते निकष असणार आहेत, तसेच या स्पर्धेचं गुणदान कशा प्रकारे केले जाणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, वाचा। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दिनांक 15 ऑक्टोबर 2019चा GR आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 21 डिसेंबर 2022। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय शालेय पोषण आहार 11 जुलै 2023 आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय शालेय पोषण आहार 5 सप्टेंबर 2023च्या वेगवेगळे पत्र आपल्याला यापूर्वी प्राप्त झालेले आहेत। आता प्रस्तावनेमध्ये काय सांगत आहे बाबा शासन आपल्याला मार्गदर्शक सूचना? केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागेतून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश 15 ऑक्टोबर 2019 रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला सर्वांना शाळेमध्ये आता परसबाग निर्मिती करायची आहे। त्याबाबतचे आपल्याला 15 ऑक्टोबर 2019ला मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांच्या योजनेचा लाभ देण्यात येत आहे। परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू आपल्याला या उपक्रमातून दिसून येतात। हा उपक्रम आपण सन 2022-23 पासून शासन उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचं आयोजन करत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पहा, राज्यातील सुमारे 24,741 शाळांमध्ये परसबाग काय झालेले आहे, निर्मिती झालेली आहे। आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये देखील राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने काय केलेलं निर्धारित केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024 परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरता परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन होती की सर्व शाळांनी या परसबागेची निर्मिती केली पाहिजे। त्यामुळे विद्यार्थ्याचं निसर्गाची जवळीकता वाढणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ताजा पौष्टिक आहार मिळणार आहे, भाजीपाला मिळणार आहे। या सर्वासाठी शासन आपल्याला काही मार्गदर्शक सूचना देत आहे आणि हे उपक्रम चांगल्या प्रकारे राबवावा, तसेच सर्वदूर राबवावा म्हणून या परसबाग स्पर्धेचं आयोजन केल्याचं आपल्याला दिसून येतंय। आता नक्की शासन निर्णय काय आहे ते आपण पाहूया। शासन निर्णय: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत। आता आपण निर्णय काय ते पाहूया। 1. राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागेमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा। बघा, आपल्याला सर्व शाळांमध्ये परसबाग निर्मिती करायची आहे आणि केवळ निर्माणच करायचं नाही तर तो परसबागेमध्ये तयार होणारा ताजा भाजीपाला आपल्याला पोषण आहारामध्ये वापर करायचा आहे। दुसरी सूचना आहे, प्रस्तुत उपक्रमाकरिता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी विभागातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषी क्षेत्रातील काम करणाऱ्या अशासकीय संस्था म्हणजेच NGO, सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे। आता जर शाळेमध्ये परसबाग निर्मिती करायची असेल, आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण आपल्या शाळेच्या जवळ असणारे किंवा परिसरामध्ये असणारे कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी शाळा, कृषी विभागातील सहाय्यक, पर्यवेक्षक, अधिकारी किंवा इतर NGO काही संस्था असतील किंवा सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ यांचं काय घ्यायचं आहे, सल्ला आणि मार्गदर्शन आपण घ्यायचं आहे। त्याचबरोबर तिसरी सूचना आहे, राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे। याकरता उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे तालुका व जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात यावे।
त्या दृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरता खालीलप्रमाणे बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देत आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी काय केलेलं शासनानं की ह्या स्पर्धा तालुका व जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात आलेले आहेत आणि सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यासाठी देखील शासनाने काही बक्षीस रक्कम आयोजित केलेली आहे किंवा बक्षिसाची रक्कम ठेवलेली आहे। आता नक्की ती बक्षिसाची रक्कम काय आहे ती आता आपण पाहणार आहोत। पहा, बक्षिसाची रक्कम तालुका स्तर प्रथम क्रमांकाला तर 7,500 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5,000, तृतीय क्रमांकासाठी 3,000 आणि प्रोत्साहनपर भाग प्रत्येकी 3 शाळा काढणार आहेत त्यासाठी 2,000 असं एकूण 21,500 रुपयाचं बक्षीस असणार आहे तालुक्यासाठी। आणि जिल्ह्यासाठी प्रथम क्रमांक बक्षीस असणार आहे 15,000, द्वितीय क्रमांक आहे 11,000 आणि तृतीय क्रमांक असणार आहे 7,500। या ठिकाणी प्रोत्साहनपर शाळा बक्षीस दिले जाणार नाही। एकूण 33,500 रुपयाचं आपल्याला जिल्ह्यावर काय बक्षीस मिळणार आहे। तर ही आहे बक्षिसाची रक्कम। आता चौथं पहा, प्रस्तुत परसबाग स्पर्धेचं मूल्यांकन करण्यासाठी आता शिक्षण, कृषी, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहार तज्ज्ञ व स्थानिक प्रगतिशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी। तसेच उत्कृष्ट परसबागाचे मूल्यांकनासाठी पुढील निकष दिलेले आहेत। पहा, आता परसबाग स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, पण त्याचं मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण आणि कृषी आणि आरोग्य विभागातील अधिकारी आणि आहार तज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकरी यांची एक समिती गठीत केली जाणार आहे। आणि नक्की उत्कृष्ट परसबाग कोणता, त्याचे निकष काय आहे आणि त्यासाठी कोणते गुण दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। तर आपण ते वाचन करूया आणि समजून घेऊया। बाब आणि गुण, एक आहे परसबागेची रचना आणि आराखडा कसा आहे त्याबाबत आपल्याला एकूण 10 गुण दिले जाणार आहेत, म्हणजे एकूण 100 गुण असणार आहेत परीक्षेसाठी किंवा या स्पर्धेसाठी। पहा, हवामान परिस्थितीनुसार भाज्याची लागवड केलेली आहे का, तर त्यासाठी 20 गुण असणार आहेत। त्या हवामानानुसार परिसरातील परिस्थितीनुसार भाज्याची लागवड केली असेल तर 20 गुण भेटणार आहेत। त्यानंतर भाज्याची विविधता, एवढंच नाही तर देशी वाणांचा वापर जर केला असेल तर 10 गुण भेटणार आहेत। याबरोबर मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर जर केला असेल तर 5 गुण भेटणार आहेत। कमी पाणी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश केला असेल तर 5 गुण मिळणार आहेत। आणि परसबागेची व्यवस्थापनासाठी म्हणजे हे एकूण किती असणार आहेत, 25 गुण असणार आहेत। त्याचबरोबर पुढे पाहूया आपण सेंद्रिय परसबाग। परसबागेच्या व्यवस्थापनामध्ये काय करणार आहे, सेंद्रिय परसबागसाठी 5 गुण, सेंद्रिय खत निर्मितीसाठी 5 गुण, सिंचन पद्धती म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी 5 गुण, शाळेमधील टाकाऊ पदार्थाचा उपयोग करण्यासाठी 5 गुण आणि परसबाग व्यवस्थापनासाठी 5 गुण। अशा प्रकारे या ठिकाणी परसबागेच्या व्यवस्थापनासाठी एकूण 25 गुण आहेत, त्याची ही विभागणी दिसून येत आहे। त्यानंतर चौथं पहा, विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग, त्यासाठी एकूण 20 गुण असणार आहेत। आता त्याची विभागणी कशी असणार आहे पहा, विद्यार्थ्यांना परिसरात बागेतील भाज्याचं पोषण तत्वाची माहिती असेल तर 10 गुण, म्हणजे कोणत्या भाज्याचं काय पोषण तत्व असणार हे विद्यार्थ्यांना देखील माहिती करून घेणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर परसबाग तयार करणे व देखरेखीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर 5 गुण आणि लोकांचा देखील गावातील सहभाग असेल तर त्यासाठी देखील 5 गुण, अशा प्रकारे 20 गुण असणार आहेत। आणि 5वा, उत्पादित भाजीपाल्यांचा आहारामध्ये समावेशासाठी एकूण 10 गुण आहेत। यामध्ये काय दिले पहा, आठवड्यातून पोषण आहारामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त वेळा भाजीपाल्याचा समावेश केला जात असेल तर 10 गुण आणि आठवड्यातील पोषण आहारामध्ये 3 दिवसापेक्षा कमी वेळा वापर केला भाजीपाल्याचा तर 5 गुण असणार आहेत। त्यानंतर बघा 6वं, परसबागेतील भाज्यांची विक्री, म्हणजे किंवा आपण शाळेच्या पोषण आहारामध्ये भाजीपाला आपण नेहमी टाकतो, पण काही भाजीपाला जर शिल्लक राहत असेल तो आपण विकूच देखील शकतो, तर विक्रीसाठी देखील एकूण 5 गुण असणार आहेत। आणि 7वा, सामाजिक संस्था म्हणजे NGO यांचे परसबाग उभारणीमधील योगदानासाठी देखील 5 गुण असणार आहेत। शाळेमध्ये इको क्लबची स्थापना आहे, त्या अंतर्गत राबवलेल्या उपक्रमासाठी एकूण 5 गुण। अशा प्रकारे एकूण 100 मार्काचं हे आपल्याला स्पर्धेचं निकष असणार आहेत। हे निकष पूर्ण करून आपल्याला या स्पर्धेमध्ये काय करायचं आहे, सहभाग घ्यायचा आहे। त्याचबरोबर खाली काय दिले, 5वी सूचना, प्रस्तुत उपक्रमाकरता येणारा खर्च सन 2024-25 आर्थिक वर्षाकरता केंद्र शासनाने योजनेअंतर्गत व्यवस्थापन, सहनियंत्रण व मूल्यमापन या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीमधून अदा करण्यास मान्यता देत आहे। आणि तालुका स्तरावर स्पर्धेचं मूल्यांकन करून ऑक्टोबर 2024 अखेर तालुकास्तरीय विजेत्या शाळांची नावे संबंधित गट शिक्षणाधिकारी, अधीक्षक, शालेय पोषणाहार यांनी घोषित करायची आहेत। म्हणजे ऑक्टोबर 2024 पूर्वी तालुक्याने त्या तालुक्यातील परसबाग उत्कृष्ट असणाऱ्या शाळांची नावं किंवा स्पर्धेमध्ये क्रमांक आलेल्या शाळांची नावं घोषित करायची आहेत। तसेच तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्याच्या शाळेतील परसबागेची तपासणी करून जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल डिसेंबर 2024 अखेर जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची राहील।
सदर पुढा 6 7 पहा, सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कारवाई शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करायची आहे। अशा प्रकारे हा जो आपला संपूर्ण शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तो आपण डाउनलोड करून पाहू शकता। तसेच या स्पर्धेमध्ये आपण सहभाग देखील घेऊ शकतात। तर सर्व शाळांसाठी अतिशय सुवर्ण संधी आहे। आपण आपल्या शाळेमध्ये उत्कृष्ट परसबाग निर्माण करा, या स्पर्धेमध्ये सहभागी घ्या, तसेच आपला क्रमांक देखील येण्यासाठी आपण प्रयत्न करा। क्रमांकाबरोबरच आपल्या विद्यार्थ्यांसाठी ताजा भाजीपाला व पौष्टिक भाजीपाला मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे। तसेच विद्यार्थ्यांची निसर्गासोबत जवळीक वाढवण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद देखील मिळणार आहे। तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ही जी परसबाग स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।